नमस्कार लाडक्या बहिणींनो, गुढीपाडव्यानिमित्त आता लाडक्या बहिणींना 3 मोठे गिफ्ट मिळणार आहे। 25 मार्च रोजी 2 तासात बहिणींना पैसे जमा होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। आता लाडक्या बहिणींनी लगेच पहा, महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षा लाडकी बहीण योजनामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स आले आहेत। या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत। या नियमाचे पालन करणे आता अनिवार्य ठरले आहे। 2100 रुपये अधिक 2500 रुपये अनुदान। लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये आणि विशेष 2100 रुपये आणि अधिक 25,000 रुपये अनुदान। लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये आणि विशेष 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। तसेच गॅस सिलेंडरसाठी 830 रुपये दिले जातील। एप्रिलचा हप्ता मार्चमध्येच ॲडव्हान्स जमा केला जाणार आहे। आता काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचे काही 4 नियम व 4 अटी लागू केलेले आहेत। जर तुम्ही या 4 नियम किंवा या 4 अटीचे पालन केला तरच तुम्हाला पुढील येणारा हप्ता मिळेल, अन्यथा या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। अजित पवार यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिलपासून पुढील 4 नवे नियम कठोरपणे लागू करण्यात येणार आहेत। नंबर 1, उत्पन्न मर्यादा। आर्थिक वर्ष 2023-24 आणि 2024-25 साठी अर्जदार बहिणींचे वार्षिक उत्पन्न 25 लाखापेक्षा जास्त नसावे। उत्पन्नाचा दाखला एप्रिल 2026 पर्यंत वैध असावा। नंबर 2, डबल योजनेचा लाभ नको। म्हणजेच ज्या महिला अन्य सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत, जसे की PM किसान, नमो शेतकरी योजना, त्यांना लाडकी बहीण योजनेतील हप्ता कमी दिला जाईल। एका योजनेतून 1500 पेक्षा जास्त लाभ मिळवण्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 3, घरातील लाभार्थीची मर्यादा। एका घरात केवळ 2च महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। जर एका घरातील 3 बहिणी लाभ घेताना आढळल्यास तर त्यांचे अर्ज अपात्र ठरले जाऊ शकतात। नंबर 4, आयकर भरणाऱ्या कुटुंबासाठी निर्बंध। ज्या घरात सरकारी कर्मचारी किंवा आयकर भरणारा सदस्य असेल, त्या घरातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। एप्रिल महिन्याचा हप्ता फक्त पात्र बहिणींनाच दिला जाणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे। सरकारने स्पष्ट केले की एप्रिलचा 10वा हप्ता आणि 25,000 रुपयेचे अनुदान फक्त पात्र बहिणींनाच दिले जाईल। ज्या महिलांनी फेब्रुवारीचा 18वा हप्ता किंवा मार्चचा 9वा हप्ता, 8वा हप्ता किंवा 9वा हप्ता मिळवायचा नसेल, त्यांना 31 मार्चपूर्वी अर्ज करून हप्ता मिळवण्याची अंतिम संधी दिली आहे। जर तुम्हाला हप्ता तपासायचा असेल, कसा तपासला जाणार आहे पात्र बहिणींनी, आता ते लक्ष देऊन बघा। नंबर 1, आधार कार्ड आणि बँक खाते व्यवस्थित लिंक असणे आवश्यक आहे। नंबर 2, UIDAIच्या वेबसाईटवर जाऊन बँक लिंकिंग स्टेटस तपासावा। नंबर 3, बँकेत जाऊन KYC अपडेट करावी। योजनेचा जिल्हानिवासी हप्ता वितरण कार्यक्रम, म्हणजेच लाडकी बहीण योजनेतील हप्ता टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे। त्यामध्ये बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 20 जिल्ह्यामध्ये वाटपासाठी मंजूर झाला आहे। यामध्ये तुम्हाला आता पुढील प्रमाणे मी जिल्हे कोणकोणते आहेत ते आता तुम्हाला सांगणार आहेत। नंबर 1, पुणे विभागमध्ये पुणे, सातारा आणि सांगली। पुणे विभागमध्ये हे 3 जिल्हे येणार आहेत। नंबर 2, कोकण विभाग। कोकण विभागमध्ये रत्नागिरी, रायगड हे 3 जिल्हे येणार आहेत। नंबर 3, विदर्भ विभाग। विदर्भमध्ये वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा असे जिल्ह्याचा समावेश होणार आहे। नंबर 4 मध्ये मराठवाडा विभाग। अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली,
याचा मराठवाडा विभागमध्ये सामील होणार आहे। इतर विभाग 5वा इतर विभाग बीड, मुंबई, ठाणे म्हणजे राहिलेले उरलेले 3 जिल्ह्यात नंतर वाटप केली जाणार आहे। मुंबई सहकारी बँक आणि इतर काही बँका या योजनेतून महिलांना 10,000 ते 25,000 रुपयाचे कर्ज देत आहेत। हे कर्ज फेडण्यासाठी दर महिना 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातून कापत केले जाईल। महिला लाभार्थ्यांसाठी आवश्यक कृत्य: आधार कार्ड नंबर 1 आधार कार्ड लिंकिंग चेक करा। UIDAI वेबसाईटवर जा आणि आधार नंबर टाकून बँक मॅपिंग तपासा। नंबर 2 तुमची KYC अपडेट करा। नंबर 2 उत्पन्नाचा दाखला तयार ठेवा। नंबर 3 बँकेत चौकशी करा। मुंबई सहकारी बँक किंवा तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन कर्ज आणि योजना याबद्दल माहिती तपासून घ्या। नियमाचे पालन न केल्यास तुम्हाला आता काय होणार आहे व कोणती शिक्षा होणार आहे? दंड भरावे लागणार आहे का लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला येणार बंद होणार आहे? तर जाणून घ्या। जर बहिणी या 4 नियमांमध्ये बसत नसतील तर त्यांना एप्रिल महिन्यातील हप्ता मिळणार नाही। तसेच अपात्र अर्ज रद्द होतील। लाडकी बहीण योजनेचा भविष्यातील विस्तार 2025-26 साठी लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। पुढील महिन्यामध्ये योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता दाट आहे। व्हिडिओज अपडेट मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन माहिती मिळवण्यास आपला आधार व KYC अपडेट करून घ्या। लाडकी बहीण योजना न्यू अपडेट: लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी तुमच्या स्थानिक अधिकारी आणि बँकेशी संपर्क ठेवा आणि योजनेतील या 4 नियमाचे कठोर पालन करा, तरच तुम्हाला येणारा हप्ता मिळेल। तर लाडक्या बहिणींनो, असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद लाडक्या बहिणींनो।